नमस्कार. गण गणात बोलते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याची कृती आणि साहित्य लिहून घ्या. आणि माझ्या जर रेसिपी काही त्रुटी असतील, काही उणिवा असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. किंवा तुमची जर याच्यापेक्षा काही वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि माझ्या ज्या रेसिपी आहेत त्या सगळ्या तुम्ही घरी करून पाहायचा प्रयत्न करा. चला तर मग. मी इथे 1 वाटी मटकी घेतली होती. ती 7 ते 8 तास भिजत घातली आणि पाण्यात उपसून बांधून ठेवली होती आणि त्याला चांगले मोड आणून घेतले आहेत. ही 1 वाटी मटकी आता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे. याची रवाळ पेस्ट बनवायची आहे. जास्त बारीक नाही बनवायचं, रवाळच बनवायचं आहे. आता ही मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये 1 हिरवी मिरची, कोथिंबीर, जरा कोथिंबीर भरपूरच घालते आणि जिरे थोडेसे आणि मीठ असं मी हे वाटण काढून घेते. मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया. थोडासा ओवा हातावर क्रश करून टाकला आहे. चिमूटभर हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमचा लसण आल्याची पेस्ट आणि स्वादानुसार मीठ. हे सगळं आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये ना जेवढं बसतंय तेवढं बेसन घालून घ्यायचं आहे. थोडं थोडं टाकत अंदाज घेत हे पीठ तिंबून घ्यायचं आहे. हे पहा, मला आणखी त्याची आवश्यकता वाटते म्हणून मी थोडंसं टाकून घेतलं आहे. हे पहा, आता 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे. याला परत पाणी टाकायचं नाही तिंबण्यासाठी. जेवढं बसतं तेवढंच बेसन घालून घ्यायचं आहे. हे पहा, आणि आता ह्याचे वडे असे पानावर थापायचे आहेत. ते केळीच्या पानावर थापायचे, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी आळूचं पान घेतलं आहे. त्या आळूच्या पानावर थापून घेत आहे. तेल गरम करून घेते आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. पीठ जर हाताला चिकटते असं वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा हात लावा. हे पहा, असे छान छोटे छोटे वडे थापून घ्यायचे आणि ते मस्त तळून काढायचे. मंद आचेवर तळायचे आहेत. जास्त मोठा गॅस करून करपवू नका. आणि हे दह्याबरोबर खाऊन याचा आनंद घ्यायचा आहे. चला तर मग तुम्ही पण नक्की करून पहा ही रेसिपी आणि मला कमेंट करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.